ते निश्चितपणे चांगल्या वर्तनाची अपेक्षा आहे आणि ते दोन्हीकडनं आहे. कारण आता जे काही घडलेलं आहे, उदाहरणादाखल ही जी घटना काल घडली, 3 दिवस दोन्ही नेते ज्या प्रकारे वागत होते, म्हणजे एकमेकाला, म्हणजे ते यांना काहीतरी हा नक्षल आहे, असा आहे तसा आहे, त्यांनी यांना काहीतरी हा मंगळसूत्र चोर आहे, हे जे काही चाललं होतं, लहान मुलं 8वीतले मुलं असं नाही भांडत. त्यामुळे हे सगळ्यांनाच हा संयम बाळगलाच पाहिजे. आपण कुठे आहोत, या सभागृहाची उंची काय आहे हे जर लक्षात घेतलं नाही तर आपल्याला कधीच मोठं होता येणार नाही. आणि म्हणून निश्चित मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना जे घडलं त्याचं दुःख देखील आहे आणि याच्यावर नीट उपाययोजना झाली पाहिजे ही मानसिकताही आहे. गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही अजितदादांना काल जो सभागृहात जो किस्सा झाला त्यातले जे आमदार पडळकर 35 वर्षामध्ये दादांवर अशी कोणीही खालच्या भाषेत टीका करणे, तो आमदार खालच्या भाषेत त्यांच्यावर टीका करतो. इव्हन शरद पवार, इव्हन लॉबीमध्ये जरी ते चालले तर कमीत कमी 4-5 माणसांचा आपण ते शिवाय देत चालतात. मग माझा एक प्रश्न आहे की त्यांचा राज्य सरकारमध्ये कोण आका आहे का की तेवढी किती हिंमत करतात? असं आहे की यापूर्वी वेगवेगळ्या, म्हणजे दादा जेव्हा विरोधी पक्षात होते त्यावेळी दादांबद्दल ते चुकीचं बोलले होते. त्या संदर्भात मी स्वतः समज दिली होती. पवार साहेबांबद्दल ते ज्यावेळेस चुकीचं बोलले मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली. पण तुम्हाला पडळकरच का दिसतात?